गाय त्या ठिकाणी मारली ती संत नामदेवांना जिवंत करायला लावली होती बघा। संत नामदेवांची पंढरीच्या पांडुरंगावरती अफाट भक्ती होती बघा। पंढरीच्या पांडुरंगाचा लाडका भक्त म्हणजे संत नामदेव। पंढरीच्या पांडुरंगानं 27 वेळा दर्शन नामदेवांना दिलतं बघा। एवढंच नाही तर संत नामदेव लहान असताना अखंड सृष्टीचे मालक पंढरीचा पांडुरंगा नामदेवांच्या ताटात जेवण केलं बघा देवानं। एवढी अफाट भक्ती। संत नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी पंढरीचा पांडुरंग कीर्तनात येत होते बघा आणि नाचत होते कीर्तन ऐकून। एवढी मोठी भक्ती संत नामदेवांची। एक दिवस संत नामदेवांचं ज्या ठिकाणी कीर्तन चाललंय त्या ठिकाणी एक बादशाह आलता दिल्लीचा आणि या बादशाहनं गाय त्या ठिकाणी मारली आणि ती संत नामदेवांना जिवंत करायला लावली होती बघा। त्याची एक सुंदर अशी रहस्य कथा आज आपण जाणून घेणार आहोत। बांधवांनो, संत नामदेवांचं ज्या ठिकाणी कीर्तन चाललंय त्या ठिकाणी हजारो माणसं त्या काळात सुद्धा गोळा होत होती बघा। एवढं सुंदर कीर्तन असायचं नामदेवांचं। अशाच एका भक्तानं दिल्लीला बोलवलं होतं संत नामदेवांना, तुमचं कीर्तन आम्हाला ऐकायचंय। संत नामदेव दिल्लीला गेले। एका मंदिरामध्ये संत नामदेवांचं कीर्तन चाललं होतं। विठ्ठल नामाचा गजर चालला होता। ही बातमी बघा त्या ठिकाणच्या बादशाहच्या कानावरती गेली। बादशाह त्या ठिकाणी आला कीर्तनात बघा आणि बादशाहनी संत नामदेवांना सांगितलं, ही एक गाय आहे माझ्याकडे, मी गाय त्या ठिकाणी घेऊन आले, मी ह्या गायला मारून टाकणार आज, आणि तू खरा संत असल ही गाय परत जिवंत करून दाखव तुझा पंढरीचा पांडुरंग कुठे। त्या महापापी बादशाहनं त्या गायीचा वध केला आणि नामदेवांना सांगितलं की तू किती दिवसात जिवंत करणार या गायीला। नामदेवांनी सांगितलं 4 दिवस, 4 दिवसात बादशाह मी जिवंत करतो। बादशाहनं सांगितलं की नामदेवा, तू जर या गायीला 4 दिवसात जिवंत नाही केलं तर तुझा शिरछेद मी करून टाकेल। मान्य केलं नामदेवानं आणि त्या दिवसापासून बघा नामदेवांचं कीर्तन चालू झालं। जयघोष पंढरीच्या पांडुरंगाचा। संत नामदेव पंढरीच्या पांडुरंगाचा धावा करू लागले। देवा धावून ये रे बाबा। 3 दिवस कीर्तन चाललं होतं वेगवेगळ्या ठिकाणी असं, आणि 3ऱ्या दिवशी पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी नामदेवांच्या शरीरामध्ये शिरले बघा देव स्वतः, आणि त्या गायीला जिवंत केलं। उठून उभी राहिली गाय जशीच्या तशी। ज्या जागेवरती वध केलं त्या बादशाहनं त्या ठिकाणी गाय उभी राहिली। गाय जिवंत झाल्याची बातमी बादशाहाला समजली आणि त्या ठिकाणी बघा स्वतः बादशाह आला आणि संत नामदेवांचा सत्कार केला। संत नामदेवांनी विचारलं, देवा अरे बाबा तू 3 दिवस का गप्प बसलास, लगेच धावून का नाही आलास। त्यावेळेला देवाने सांगितलं, अरे नामा की 4 दिवस तू घेतले होते बादशाहकडून, मी कसा धावून येणार। ज्या क्षणी या बादशाहनं गाय मारली त्या क्षणी बघा तू जर आवाज दिला असता तर त्याच ठिकाणी मी धावून आलो असतो आणि ती गाय जिवंत केली असती, पण तू स्वतः सांगितलं नामा की 4 दिवसांनी मी जिवंत करतो बादशाहला, म्हणून मी आता आलो। एवढी ताकद भक्तीची बघा संत नामदेवांची की देवाला आवाज दिल्याबरोबर देव त्या ठिकाणी येत होते बघा, अखंड सृष्टीचे मालक। तर बांधवांनो, सुंदर अशी संत नामदेवांची कथा हे आपल्याला झालेला चमत्कार आपला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर सबस्क्राईब करा, बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशा आमच्या आध्यात्मिक व्हिडिओ खरेखुरे ज्याचा विश्वास आहे त्याने पाहावं। आणि ही माहिती जर आवडली असेल तर जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा। जय हिंद, जय भारत।